नमस्ते विद्यार्थी मित्रो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी प्राध्यापक सुधीर सुतवणे आपल्या समोर फिजिक्स या सब्जेक्टचा सेमी कंडक्टर डिव्हाइसेस हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली नीट, MST CET व JEE ह्या एक्झामची तयारी चांगल्या प्रकारे होऊ शकते. काही सिनॉप्सिस आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर केलेलं आहे, जे बेसिक पार्ट होता. तर त्याच्या पुढचा पार्ट आपण या लेक्चर मध्ये कव्हर करू. तर नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी बघतोय, रेक्टिफायर. सेमीकंडक्टर डायोड्स कॅन बी यूज ॲज अ रेक्टिफायर. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं PN जंक्शन डायोड, ज्यामध्ये एक रिजन कोणता असतं मित्रांनो, P टाईपचं, आणि एक रिजन N, आणि याला म्हणतात PN जंक्शन डायोड. P करता आपण त्रिकोणी भाग घेतो आणि N करता व्हर्टिकल लाईन इथं दाखवलेली. नाही म्हणजे ती व्हर्टिकलच राहिला असं नाही, डायोड कसं ठेवत त्याच्यावर डिपेंड आहे. हे P लाईन जी आहे ती N रिजन करता आणि ट्रायंगल जो आहे तो P रिजन करता. आणि आपण हे पण बघितलेलं आहे की जेव्हा एखादी डायोड ही पॉझिटिव्हला, P रिजनला पॉझिटिव्ह आणि N रिजनला निगेटिव्ह कनेक्ट केलं तर याला म्हणतात फॉरवर्ड बायस, आणि या केसमध्ये डायोड ही करंट कंडक्ट करू शकते, हे लक्षात ठेवा. आणि जर याच्या अपोजिट कनेक्शन केले तर त्याला म्हणतात रिव्हर्स बायस, आणि त्यामध्ये डायोड करंट कंडक्ट करू शकत नाही. अशा दोन कंडिशन आहे, फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. त्याचे ऑलरेडी आपण पूर्ण पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत. आता बघा, रेक्टिफायर म्हणजे काय? द डिव्हाइस विच कन्वर्ट AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज इज कॉल्ड रेक्टिफायर. बा जे डिव्हाइस AC व्होल्टेजचं रूपांतर हे असं जे असतं ते AC व्होल्टेज असतं, ज्याच्यामध्ये करंट हे अर्ध्या हाफ सायकल, याला हाफ सायकल म्हणायचं, किंवा पॉझिटिव्ह हाफ सायकल, याला निगेटिव्ह, याला पॉझिटिव्ह, याला निगेटिव्ह, याला पॉझिटिव्ह, याला निगेटिव्ह, याला पॉझिटिव्ह. तर अर्ध्या हाफ सायकल मध्ये करंट क्लॉकवाईज फ्लो होईल, तर पुढच्या अर्ध्यामध्ये अँटी क्लॉकवाईज. लक्षात येतंय का? अर्ध्या हाफ सायकल मध्ये करंट कसं फ्लो होईल मित्रांनो, क्लॉकवाईज. तर त्याच्या पुढच्या अर्ध्या हाफ सायकल मध्ये करंट हे अँटी क्लॉकवाईज फ्लो होऊ शकेल. लक्षात आलं? म्हणजे हाफ सायकल क्लॉकवाईज, हाफ सायकल अँटी क्लॉकवाईज, याला म्हणता AC करंट. मग करंट हे बघा, हे क्लॉकवाईज करंट, परत अँटी क्लॉकवाईज, परत क्लॉकवाईज, परत अँटी क्लॉकवाईज. पण असं जे डायरेक्शन बदलणारं करंट आहे, हे जर आपण टीव्ही, कम्प्युटर यांच्यामधून पास केलं तर ते खराब होऊ शकतात. मग तसं होऊ नये म्हणून या ACचं कन्व्हर्जन आपल्याला कशात करणं आहे, DC मध्ये. DC करंट म्हणजे काय? तर ज्या करंटची डायरेक्शन कंटिन्युअस तीच राहते, कंटिन्युअस बदलत नाही, त्याला म्हणतात. समजा बघा, आता इथं करंट कसं फ्लो झालं, क्लॉकवाईज, इथं पण क्लॉकवाईज, इथं पण क्लॉकवाईज, हे पण क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. हे काय झालं, DC, आणि हे काय झालं, AC. जे करंट अर्ध्या हाफ सायकल करता क्लॉकवाईज फ्लो होतं आणि अर्ध्या वेव्ह करता अँटी क्लॉकवाईज, त्याला म्हणता AC करंट, ज्याच्यात फ्लक्च्युएशन जास्त असतात मित्रांनो. आणि दुसरं जे करंट आहे ते DC करंट, ज्यामध्ये फ्लक्च्युएशन्स हे कमी असतात. एकदा जर करंट क्लॉकवाईज फ्लो झालं तर कंटिन्युअस ते क्लॉकवाईजच फ्लो होईल, ते अँटी क्लॉकवाईज फ्लो होणार नाही, तर याला DC म्हणतात. पण आपल्याला जो मेन सप्लाय भेटतो इलेक्ट्रिसिटीचा, तो AC असतो मित्रांनो. मग आपल्याला जो सप्लाय भेटला तो टीव्हीला देण्याच्या पहिले, कम्प्युटरला देण्याच्या पहिले त्याला कशात कन्वर्ट करावं लागतं, DC मध्ये. AC करंट शुड बी कन्वर्टेड इनटू DC करंट. AC करंट कशात कन्वर्ट करायला पाहिजे आपण, ते DC. आणि जे डिव्हाइस ACचं रूपांतर कशात करतं, DC मध्ये, त्याला म्हणतात रेक्टिफायर. मग काय बरं रेक्टिफायर? द डिव्हाइस विच कन्वर्ट AC व्होल्टेज इंटू DC व्होल्टेज
is called rectifier. काय येईल? The device which convert AC voltage into DC voltage is called rectifier. जे AC चं रूपांतर DC मध्ये करतं. मग आता त्याकरता काय वापरायचंय? तर वी कॅन यूज द डायोड. काय वापरू शकतोय आपण त्या ठिकाणी? डायोडचा वापर. तर बघा, हे एसी करंट आहे. कोणतं करंट आहे? एसी. आणि हे ट्रान्सफॉर्मर आहे. आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, ट्रान्सफॉर्मर दोन प्रकारचे असतात. एक स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा असतं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्या, एक कोणतं आहे? स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि दुसरं कोणतं आहे? स्टेप डाऊन. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतं? समजा बघा, आपण एखादं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, त्याला 220 व्होल्ट दिलं, ते करू शकतंय 420 व्होल्ट. म्हणजे काय केलं सांगा? तर ट्रान्सफॉर्मर आहे असं डिव्हाइस आहे ज्याला आपण गल्लीमध्ये किंवा कॉलनीमध्ये डीपी लावलेली असते, किंवा आपण शेतात पण म्हणतो बऱ्याच वेळेस ट्रान्सफॉर्मर उडालं. तर ते जे ट्रान्सफॉर्मर आहे ते काय करतं? लो व्होल्टेजला हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतं. किंवा समजा 220 व्होल्ट आहे, पण कम्प्युटरला किती लागतं मित्रांनो? 12 व्होल्ट लागतं. लक्षात घ्या. बघा, आपल्याला जो मेन सप्लाय आहे इलेक्ट्रिसिटीचा, आपल्या घरात जो मेन सप्लाय येतो तो 220 व्होल्टचा आहे आणि त्याला लागतंय 12 व्होल्ट कम्प्युटरला. मग काय होईल सांगा? 220 व्होल्ट कोणाला द्यायचे? प्रायमरी दोन कॉईल असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. तर सांगा 220 व्होल्टचं एसी सप्लाय, 220 व्होल्टचा एसी सप्लाय कोणाला द्यायचा? ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉईलला, ज्याला आपण नाव देतोय P1 P2. काय नाव देतोय मित्रांनो त्याला? P1 P2. आणि इकडून जी सेकंडरी कॉईल ही छोटी ठेवायची. सेकंडरी कॉईल कशी ठेवायची? छोटी. आणि समजा याला आपण 220 व्होल्ट दिलं, तर सेकंडरी कॉईल किती देईल? 12 व्होल्ट. सांगा, याला एसी दिलं तर इकडं पण एसीच भेटेल. म्हणजे सांगा, ट्रान्सफॉर्मरनी एसीचं रूपांतर एसी मध्येच ठेवलेलं आहे, पण व्होल्टेज कमी केलं, 220 व्होल्टला 12 व्होल्ट मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे सांगा, आपल्याला कोणतं ट्रान्सफॉर्मर लागलं इथं? स्टेप डाऊन, जे व्होल्टेज कमी करतं. मग आता सांगा, एसी सप्लायनी, एसी सप्लायचा जो इनपुट आहे तो आपण प्रायमरी कॉईलला जोडला, ज्याचं व्होल्टेज 220 आहे एसी. ते त्याचा वापर करून सेकंडरी मध्ये जे व्होल्टेज तयार झालं ते 12 व्होल्ट आहे आणि एसी. सेकंडरी मध्ये जे व्होल्टेज तयार झालं ते 12 व्होल्ट आहे आणि कोणतं आहे सांगा? एसी. 12 व्होल्ट एसी. लक्षात आलं? आता हे जे 12 व्होल्ट एसी करंट आहे, 12 व्होल्ट एसी करंट आहे, सांगा याला आपल्याला आता डीसी मध्ये कन्वर्ट करायचंय. याला कशात कन्वर्ट करायचंय? इट इज टू बी कन्वर्टेड इनटू डीसी व्होल्टेज. मग आता डीसी व्होल्टेज कशा पद्धतीने येईल? तर बघा, आता लक्षात घ्या, एसी व्होल्टेज मध्ये पोलॅरिटी या कंटिन्युअसली बदलत असतात मित्रांनो. समजा आपण आता पॉझिटिव्ह हाफ सायकल घेतली, तर त्यावेळेस P1 टर्मिनल पॉझिटिव्ह असेल तर P2 निगेटिव्ह असेल. जसं P1 असतं ना तसं S1 असतं. मग सांगा, P1 पॉझिटिव्ह आहे तर S1 पण पॉझिटिव्ह राहील. P2 निगेटिव्ह आहे तर S2 पण निगेटिव्ह राहील. लक्षात आलं का? लक्षात घ्या, ज्या वेळेस आपली पॉझिटिव्ह हाफ सायकल चालू असते एसीची, त्यावेळेस P1 पॉझिटिव्ह, P2 निगेटिव्ह, S1 पॉझिटिव्ह, S2 निगेटिव्ह. आता सांगा बरं, S1 इज कनेक्टेड टू P रिजन. हे P रिजन आहे आणि उभी लाईन म्हणजे कोण आहे? N रिजन. सांगा, S2 इज कनेक्टेड टू निगेटिव्ह N रिजन. सांगा, पण S2 कसं आहे? निगेटिव्ह. मग निगेटिव्ह इज कनेक्टेड टू निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू P मीन्स पॉझिटिव्ह रिजन. सांगा बरं, मग डायोड D इज इन फॉरवर्ड बायस कंडिशन. डायोड D कशात आहे? फॉरवर्ड बायस कंडिशन. अँड इट कंडक्ट्स द करंट अँड दिस करंट फ्लोज फ्रॉम A टू B. हे करंट कुठून कुठं फ्लो होईल? A कडून. म्हणजे आपल्याला या हाफ सायकल आउटपुट भेटला आणि करंट फ्लो झालं A टू B. करंट कुठून कुठं फ्लो झालं? A टू B. आता निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे सांगा बरं, कोणतं करंट मित्रांनो? अँटी क्लॉकवाईज करंट. तर अँटी क्लॉकवाईज करंट घेत असताना निगेटिव्ह हाफ सायकल ही निगेटिव्ह हाफ सायकल घेताना सांगा, याच्यात पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस P1 कसं होतं? पॉझिटिव्ह. P2 निगेटिव्ह. आता P1 निगेटिव्ह होईल आणि P2 पॉझिटिव्ह होईल. P1 निगेटिव्ह झालं तर S1 पण निगेटिव्ह होईल. P2 पॉझिटिव्ह झालं तर S2 पण पॉझिटिव्ह होईल मित्रांनो.
लक्ष येत आहे का? P1 निगेटिव्ह, देअरफॉर S1 निगेटिव्ह. P1 जसं राहील तसं S1 राहील. आणि निगेटिव्ह हाफ सायकलला P1 निगेटिव्ह होतं आणि P2 पॉझिटिव्ह. सांगा आता, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. हे P रिजन आहे, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे कोणता बायस झाला मित्रांनो? रिव्हर्स बायस. आणि सांगा, रिव्हर्स बायस मध्ये डायोड ऍक्ट ऍज अ ऑफ स्विच अँड कॅन नॉट कंडक्ट द करंट. डायोड ही ऑफ स्विच म्हणून ऍक्ट होईल मित्रांनो तिथे, आणि करंट कंडक्ट करणार नाही, आणि त्यामुळे करंट फ्लो होणार नाही. म्हणजे निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस बघा करंट फ्लो झालं नाही, म्हणजे थोडक्यात अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो झालं नाही. परत कोणती हाफ सायकल चालू होईल? पॉझिटिव्ह. मग परत सांगा, पॉलॅरिटी गेट रिव्हर्स, हे परत पॉझिटिव्ह येईल आणि हे निगेटिव्ह येईल आता. आणि सांगा, हे पॉझिटिव्ह तर हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह तर हे निगेटिव्ह, अँड दिस पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू P रिजन. म्हणजे कोणता बायस झाला बरं मित्रांनो? फॉरवर्ड बायस. and the diode conducts the current in forward bias condition. Again current flows from A to B and we get the output. सांगा, अर्धा जो हाफ सायकलचा आउटपुट आहे तो नाही भेटला, अर्धा जो हाफ सायकलचा आउटपुट आहे तो नाही भेटला. म्हणजे सांगा, फक्त हे क्लॉकवाईज करंट आणि हे पण क्लॉकवाईज. म्हणजे सांगा, निगेटिव्ह करंट म्हणजे अँटी क्लॉकवाईज राहिलंच नाही, हे भेटलेच नाही, हे भेटलेच नाही आपल्याला. म्हणजे सांगा, करंट कसं झालं? पूर्णपणे क्लॉकवाईज. पण काय झालं? निगेटिव्हच्या वेळेस करंट फ्लोच झालं नाही. मग याला म्हणायचं हाफ वेव्ह. का बरं? हा एवढा पार्ट म्हणजे कम्प्लीट वेव्ह, पण त्यातली एवढीच वेव्ह ही फक्त आउटपुटला आली, ही वेव्ह नाही आली. अँड देअर फोर दिस हाफ वेव्ह म्हणजे अर्धीच वेव्ह आली, अर्धी वेव्ह नाही आली. अँड देअर फोर सच सर्किट इज कॉल्ड हाफ वेव्ह रेक्टिफायर. असं जे सर्किट आहे त्याला काय म्हणतात? हाफ वेव्ह रेक्टिफायर. मग काय सांगा, द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच रेक्टिफाय हाफ ऑफ द इनपुट AC cycle is called half wave rectifier. Diode conducts only for positive half cycle. Why? Because in positive half cycle it is forward bias and it does not conduct the current for negative half cycle, and therefore only half cycle is rectified. म्हणजे हाफ सायकलच फक्त कोणती हाफ सायकल? पॉझिटिव्ह. ही पॉझिटिव्ह हाफ सायकल, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे कंप्लीट सायकल झाली. पण इथं सांगा, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलच भेटते, निगेटिव्ह भेटतच नाहीये. म्हणून याला म्हणायचं देअर फॉर ओनली हाफ सायकल इज रेक्टिफाईड. म्हणून फक्त इथं काय होतंय? हाफ सायकल रेक्टिफाय होते. अँड देअर फॉर इट इज कॉल्ड हाफ वेव्ह रेक्टिफायर. म्हणून याला काय म्हणायचंय मित्रांनो? तर हाफ वेव्ह रेक्टिफायर हे नाव त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. आता बघा मित्रांनो, इथं काय झालेलं आहे? तर इथं फुल वेव्ह रेक्टिफायर. हे काय सांगा? फुल वेव्ह रेक्टिफायर. तर काय होतं सांगा, इथं हे P1 हे P2 नाव जर दिलेलं नाही, हे S1 हे S2. सांगा बरं, पॉझिटिव्ह हाफ सायकलला P1 पॉझिटिव्ह P2 निगेटिव्ह, S1 पॉझिटिव्ह S2 निगेटिव्ह. सांगा, पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू P region of the diode D1 and therefore diode D1 conducts the current from Q to R. Diode D1 conducts the current from Q to R. असं करंट फ्लो होईल. ठीक आहे, म्हणजे डायोड D1 फॉरवर्ड बायस आहे. आता सांगा, ज्या वेळेस P1 पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस P2 कसं आहे मित्रांनो? निगेटिव्ह. S2 कसं आहे? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह इज कनेक्टेड टू P रिजन म्हणजे पॉझिटिव्ह रिजन. मीन्स इट इज द रिव्हर्स बायस. ही फॉरवर्ड बायस आहे तर ही रिव्हर्स. This diode cannot conduct the current, but diode D1 conducts the current and therefore we get the output. हा सांगा कोणामुळे भेटलेला आउटपुट आहे? D1 मुळे. नंतर दुसरी कंडिशन स्टार्ट होईल. सांगा, हा कोणामुळे भेटलेला आउटपुट आहे? ड्यू टू D1. आता निगेटिव्ह हाफ सायकल. सांग, हे सॉरी P1 P2 S1 S2. सांगा आता काय होईल बरं मित्रांनो? लक्षात घ्या, हे P1 P2 आहे, S1 S2 आहे. तर P1 निगेटिव्ह राहील, P2 पॉझिटिव्ह. आता P1 निगेटिव्ह म्हणून S1 पण निगेटिव्ह, P2 पॉझिटिव्ह म्हणून S1 S2 पण पॉझिटिव्ह. सांगा, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, रिव्हर्स बायस, कॅन नॉट कंडक्ट द करंट. हिअर द S2 इज पॉझिटिव्ह, positive is connected to positive. Therefore, diode D2 will be
forward bias and it conducts the current flows in this direction. And again current flows from Q to R. म्हणजे सांगा बरं, निगेटिव्ह हाफ सायकलला पण लक्षात घ्या, पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस करंट Q कडून R कडे फ्लो झालं होतं आणि निगेटिव्हला पण Q कडून R कडेच फ्लो झालं. म्हणजे डायरेक्शन बदलली का? नाही बदलली. आणि म्हणून निगेटिव्ह हाफ सायकल सुद्धा काय कन्वर्ट झाली पॉझिटिव्ह मध्ये. पॉझिटिव्हला परत आउटपुट भेटेल आणि निगेटिव्हला सांगा बरं, पॉझिटिव्हला डायोड D1 मुळे आउटपुट भेटेल, निगेटिव्हच्या वेळेस D2 मुळे, पॉझिटिव्हच्या वेळेस D1 आणि D2. तर कम्प्लीट वेव्ह रेक्टिफायर झाली आणि पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळेस पण करंट Q to R फ्लो झालं आणि निगेटिव्हच्या वेळेस पण Q to R. म्हणजे डायरेक्शन बदलली नाही आणि म्हणून पूर्णपणे एसीचं कन्व्हर्जन काय झालं डीसी मध्ये. आणि याला म्हणतात फुल वेव्ह रेक्टिफायर. याला काय म्हणतात मित्रांनो? फुल वेव्ह रेक्टिफायर हे नाव त्या ठिकाणी दिल्याचं आहे. नाव रिपल फॅक्टर. आता आपण बघितलं की एसीचं रूपांतर कशात होतंय? डीसी मध्ये. पण ज्या वेळेस एसीचं रूपांतर डीसी मध्ये झालेलं असतं त्यावेळेस काही प्रमाणात एसी भाग सुद्धा त्या डीसी मध्ये प्रेझेंट असतो, थोडा असतो पण असतो. त्याची व्हॅल्यू घ्यायची, RMS व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट and divided by value of DC component. This is called ripple factor. पुन्हा एकदा सांगतोय, ज्या वेळेस आपल्याला आउटपुट भेटेल, डीसी आउटपुट भेटेल, त्या डीसी आउटपुट मध्ये थोड्या प्रमाणात एसी पण असतं. थोड्या प्रमाणात कोण असतंय? एसी. मग ते जे एसी कॉम्पोनंट आहे थोड्या प्रमाणात आउटपुट मधला, इनपुट तर एसीच आहे पण आउटपुट मधला जो छोटासा कॉम्पोनंट आहे कोणाचा? एसीचा. त्याची RMS व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट घ्यायचं आणि डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ डीसी कॉम्पोनंट. अँड दिस टर्म इज कॉल्ड रिपल फॅक्टर. त्याला काय म्हणायचंय मित्रांनो? रिपल फॅक्टर हे नाव दिलं जाईल. आता बघा फोटो डायोड. तर याच्यात बॅटरी आहे का? बॅटरी असते, लक्षात घ्या, बॅटरी आहे. पण लाईट इन्सिडेंट झाल्याशिवाय ही डायोड करंट कंडक्ट करत नाही, म्हणून याला म्हणतात फोटो डायोड. सांगा याच्यात काय प्रेझेंट आहे? इट कन्सिस्ट ऑफ पीएन जंक्शन डायोड. बायस कोणता आहे बघा, सांगा. हे पी रिजन आहे. पी रिजन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह अँड एन रिजन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. पी रिजन निगेटिव्हला कनेक्ट केलंय मित्रांनो आणि एन रिजन पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. मग सांगा बरं कोणती कंडिशन भेटली आपल्याला? रिव्हर्स बायस. आणि रिव्हर्स बायस म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी, दॅट फोटो डायोड वर्क्स इन रिव्हर्स बायस कंडिशन. EG म्हणजे फॉरबिडन एनर्जी गॅप. आणि जो लाईट इन्सिडेंट होणार आहे, सांगा, हा जो इथं लेअर तयार झाला याला आपण नाव दिलं होतं डिप्लिशन लेअर. काय नाव दिलं होतं मित्रांनो? डिप्लिशन लेअर. तर डिप्लिशन लेअरवर जर लाईट इन्सिडेंट झाला आणि त्याची एनर्जी ही फॉरबिडन एनर्जी गॅप पेक्षा जास्त आहे, तर त्यावेळेस डायोड मधून करंट फ्लो होतं आणि डायोड थोड्या प्रमाणात करंट तयार करू शकते. अशी जी डायोड आहे विच कंडक्ट्स द करंट ओनली व्हेन लाईट इज इन्सिडेंट ऑन द डायोड. अशी डायोड जी करंट कंडक्ट करू शकते, पण कधी? जेव्हा त्या डायोडवर काय इन्सिडेंट होतं मित्रांनो? लाईट इन्सिडेंट होतं. तर अशा डायोडला काय म्हणायचंय आपण? इट इज कॉल्ड फोटो डायोड. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ द फोटो डायोड. This is the PN junction diode, and when light is incident on this diode, it can conduct the current. जेव्हा लाईट इन्सिडेंट होईल त्याच वेळेस हे डायोड काय करू शकेल मित्रांनो? करंट कंडक्ट करू शकेल. कळालं? हे झालं फोटो डायोड. सोलार सेल. आता लक्षात घ्या, सोलार सेलचं दुसरं नाव आहे फोटो व्होल्टॅइक सेल. सोलार सेलचं दुसरं नाव काय आहे? फोटोव्होल्टॅइक सेल. काय बरं सोलार सेल? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. काय सांगा? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स लाईट एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड सोलार सेल. जे डिव्हाइस लाईट एनर्जीचं रूपांतर, सांगा कोणत्या एनर्जीचं? लाईट एनर्जीचं रूपांतर कशात करेल? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. It is a device which converts the light energy into electrical energy is called as the
सोलार सेल. त्याला काय नाव देतो आपण मित्रांनो? सोलार सेल हे नाव त्या ठिकाणी दिले जाऊ शकेल. नाव द कन्स्ट्रक्शन ऑफ द सोलार सेल. तर काही एवढा प्रश्न नाही, तो सोलार सेलचं कन्स्ट्रक्शन एवढं काही पार्ट येणार नाही. तुम्ही म्हणजे ऑलरेडी थेरी पार्ट मध्ये आपण शिकलेलं नसेल तर जेव्हा होईल तेव्हा ते क्लिअर करून घ्यायचंय. एक डिव्हाइसचं वर्किंग प्रिन्सिपल महत्वाचं आहे आणि एक व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स हा पण एक पार्ट महत्वाचा आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस आता बघा इथं एक्स ऍक्सिसच्या अलॉंग व्होल्टेज आहे, वाय ऍक्सिसच्या अलॉंग करंट आहे. तर इथं बघा, सांगा बरं, हे जे व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजला करंट किती आहे सांगा. जो पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. मग सांगा बरं, ज्या व्हीओसी याला म्हणता, हे महत्वाचं लक्षात ठेवा. व्हीओसी म्हणजे याला म्हणायचं ओपन सर्किट व्होल्टेज. काय म्हणायचं? ओपन सर्किट व्होल्टेज. आता ओपन सर्किट व्होल्टेज म्हणजे कधीचं व्होल्टेज ते पण लक्षात घ्या. ज्या वेळेस रेजिस्टन्स सर्किटमध्ये सोलार सेल मध्ये असणार रेजिस्टन्स इन्फिनिटी असतं त्यावेळेस व्होल्टेज त्याला म्हणायचं ओपन सर्किट व्होल्टेज. लक्षात घ्या, ज्या वेळेस सोलार सेलचं रेजिस्टन्स किती असतं मित्रांनो? इन्फिनिटी असतं, त्यावेळेसचं जे व्होल्टेज आहे त्याला म्हणतात ओपन सर्किट व्होल्टेज. आणि रेजिस्टन्स इन्फिनिटी असेल तर सांगा करंट किती असेल? 0. आणि त्यामुळे व्हेन व्ही किंवा असं म्हणा, व्हेन रेजिस्टन्स इज इन्फिनिटी व्होल्टेज इज कॉल्ड काय म्हणायचंय? ओपन सर्किट व्होल्टेज. अँड करंट इज 0. करंट 0 असेल का बरं सांगा? जेव्हा रेजिस्टन्स म्हणजे काय असतं बरं? करंटच्या फ्लोला होणारा अपोज त्याला म्हणतात रेजिस्टन्स. आणि ते जर इन्फिनिटी आहे तर नॅचरली करंट किती असेल मित्रांनो? करंट इज इक्वल टू 0. करंट किती असेल? 0 असेल. आणि करंट 0 आहे, मग सांगा ज्यावेळेस रेजिस्टन्स इन्फिनिटी व्होल्टेज इज व्हीओसी अँड करंट इज 0. आता ज्या वेळेस आर इक्वल टू 0 आहे म्हणजे काहीच रेजिस्टन्स नाहीये, म्हणजे सांगा बरं करंटच्या फ्लोला होणारा अपोज एकदम कमी आहे, 0 आहे, तर करंट सगळ्यात जास्त असेल आणि आय त्याला म्हणायचं शॉर्ट सर्किट करंट विच इज मॅक्झिमम. शॉर्ट सर्किट करंट हे कसं असेल? सगळ्यात जास्त. आणि तेव्हा व्होल्टेज हे 0 असेल. का बरं? बघा, हे इथं आहे शॉर्ट सर्किट करंट. सांगा कोणत्या ऍक्सिस वर आहे? वाय. मग सांगा याचा एक्स कोऑर्डिनेट काय राहील? 0. पण एक्स कोण आहे? व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेज 0 आहे. कळालं का? सांगा ज्या वेळेस रेजिस्टन्स 0 असतील त्यावेळेस सर्किटमध्ये करंट हायेस्ट तयार होतं, त्याला म्हणतात शॉर्ट सर्किट करंट. सांगा ज्या वेळेस सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती असेल मित्रांनो? 0. ज्यावेळेस सर्किटमध्ये रेजिस्टन्स किती असेल? 0. सांगा त्यावेळेस तयार होणारं करंट हे सगळ्यात जास्त असतं. दॅट इज द I and that current is called short circuit current. At that time voltage is 0. याचे दोन कंडिशन लक्षात घ्या. जेव्हा रेजिस्टन्स इन्फिनिटी, जेव्हा रेजिस्टन्स किती असेल? इन्फिनिटी, व्होल्टेजला म्हणा व्हीओसी ओपन सर्किट व्होल्टेज, आणि करंट तेव्हा 0 असेल. आणि जेव्हा रेजिस्टन्स 0 तेव्हा करंट सगळ्यात जास्त, त्याला म्हणायचं शॉर्ट सर्किट करंट जे सगळ्यात जास्त आहे, आणि तेव्हा व्होल्टेज काय असेल? 0 असेल. तर these are the VI characteristics of the solar cell. हे लक्षात ठेवण्याकरता ट्राय करा. देन लाईट इमिटिंग डायोड. नावातच आहे बघा, एलईडी म्हणजे असतं लाईट इमिटिंग डायोड. एलईडी म्हणजे काय असतं मित्रांनो? लाईट इमिटिंग डायोड. इट इज ऑल्सो पीएन जंक्शन डायोड. ही सुद्धा काय सांगा? पीएन जंक्शन डायोड. पण लाईट बाहेर पडतोय, that is light is emitted, therefore it is called LED. LED बल्ब तुम्ही बघितलेले आहे. नंतर शिवनेरी गाड्या, शिवशाहीच्या गाड्या असतात त्याच्यावरती स्क्रीन असतो बघा, त्यात गावाचे नाव येतो, तो रोलिंग डिस्प्ले. त्याच्यात जे लाल कलरचे डॉट्स आहे त्या पण LED. तुम्ही वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केलेलं असेल त्यात तुम्हाला आकडे डिस्प्ले होता, ते आकडे सुद्धा LED असतात मित्रांनो. तर हे जे LED आहे लाईट इमिटिंग डायोड, तर ऍक्च्युअली आपण बघितलेले बघा, दोन प्रकारचे बँड असतात.
एक असतो कंडक्शन बँड आणि एक असतो व्हॅलन्स सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी दिस इज द व्हॅलन्स बँड अँड दिस इज द कंडक्शन बँड. ज्याची एनर्जी कमी, लो एनर्जी वाला बँड जो आहे तो असतो व्हॅलन्स बँड आणि हाय एनर्जी वाला बँड जो असेल तो असतो कंडक्शन बँड. म्हणजे याचा अर्थ आता हा इलेक्ट्रॉन आहे, समजा याची एनर्जी 50 आहे तर इथलची एनर्जी कमी राहील, फॉर एक्झाम्पल 20. मग सांगा बरं, ह्या इथं इलेक्ट्रॉन जो आहे त्याची एनर्जी किती आहे? 50 आहे. कोणत्या बँडची? थोडक्यात कंडक्शन बँडची. आणि याची 20 आहे. पण समजा व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम कंडक्शन बँड टू व्हॅलन्स बँड, सांगा 50 एनर्जी वाला इलेक्ट्रॉन 20 एनर्जी मध्ये येतोय, म्हणजे त्याला किती एनर्जी बाहेर फेकावं लागेल? सांगा 30 एनर्जी. आणि जर ती एनर्जी कोणत्या स्वरूपात इमिट झाली? लाईटच्या स्वरूपात, तर त्यावेळेस त्या डिव्हाइसला काय म्हणायचंय मित्रांनो? देन दॅट डिव्हाइस इज कॉल्ड लाईट इमिटिंग डायोड. काय नाव द्यायचंय त्याला त्यावेळेस? लाईट इमिटिंग डायोड. सांगा काय कंडिशन आहे, काय वर्किंग प्रिन्सिपल याचं? व्हेन the electrons are present in conduction band, they are having higher value of energy. But when these electron jumps from conduction band to valence band, they emit the additional energy. जी वाढवा एनर्जी आहे तिथे काय करतात? इमिट करतात. And if that energy is emitted in the form of light, then it will produce the LED. समजा ही एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये? लाईटच्या फॉर्म मध्ये इमिट झाली तर तिथं काय तयार होत असतं? एलईडी तयार होत असतं, विच इज कॉल्ड लाईट इमिटिंग डायोड. आता बघा याच्यात काही काही पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यायचे. गॅलियम आर्सेनिक फॉस्फरस एलईडी इमिट्स द रेड अँड येलो कलर. बघा, गॅलियम आर्सेनिक फॉस्फरस एलईडी इमिट्स द रेड अँड येलो कलर, whereas gallium phosphorus LED emits the red and green light. Emits the red and green light. Gallium phosphorus LED emits the red and green light. And gallium arsenic phosphorus LED emits the red and yellow color. So that is all about LED. Now the next one is the ट्रान्झिस्टर्स. नेक्स्ट पार्ट काय मित्रांनो? तर ट्रान्झिस्टर हा पुढचा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर ट्रान्झिस्टर म्हणजे काय सांगा? तर असा भाग ज्याच्यात 3 डॉपिंग केलेले रिजन, इम्प्युरिटी टाकलेले, 2 N रिजन आणि 1 P रिजन. 2 N रिजन आणि 1 P रिजन. आणि सांगा किती जंक्शन आहे? 2 जंक्शन आहे. बघा, हे एक जंक्शन आहे, याला म्हणायचं इमिटर बेस जंक्शन. बघू आपण ते. आणि इथे एक जंक्शन आहे, म्हणजे सांगा बरं रिजन किती आहे? 1 2 3. रिजन किती आहे? 1 2 3. आणि जंक्शन किती आहे? 1 2. असं जे डिव्हाइस आहे ज्याला 3 रिजन्स आहे आणि 2 जंक्शन्स आहे त्याला म्हणतात ट्रान्झिस्टर. सांगा असं डिव्हाइस ज्याच्यात 2 N रिजन आहे आणि 1 P रिजन आहे, किंवा 2 P रिजन आहे आणि 1 N रिजन आहे, म्हणजे NP यांच्या ऐवजी काय घेतोय मी? PNP. त्याला काय म्हणायचं? ट्रान्झिस्टर. सांगा बरं, मग ट्रान्झिस्टर मध्ये डॉपिंग केलेले किती रिजन्स असतात मित्रांनो? तर डॉपिंग केलेले 3 रिजन्स असतात. आणि किती जंक्शन्स असतात? तर 2 जंक्शन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. किती जंक्शन्स प्रेझेंट असतात? तर 2 जंक्शन्स प्रेझेंट असतात. 3 रिजन आणि 2 जंक्शन. आता बघा, एक मीडियम साईज आणि हाय डॉपिंग, म्हणजे खूप जास्त इम्प्युरिटी टाकलेलं हाय डॉपिंग जे रिजन असतं त्याला म्हणतात इमिटर रिजन. काय म्हणतात त्याला सांगा? इमिटर रिजन. इमिटरचं काम काय असतं? जर त्याच्यात ते N असेल तर भरपूर सारे इलेक्ट्रॉन बेसकडे ह्या P रिजन कडे पाठवायचे, आणि जर हे P असेल तर भरपूर सारे होल्स N कडे पाठवायचे. इथे N असेल तेव्हा ते बघू आपण. सांगा मग, इमिटर इट इज हेवीली डॉप, खूप जास्त प्रमाणात इम्प्युरिटी ऍड केलेलं सेमीकंडक्टर आहे, आणि याचं साईज ही मीडियम असते. आणि याचं काम काय आहे? जर इमिटर N टाईपचा असेल तर इट इमिट्स द इलेक्ट्रॉन्स, आणि जर इमिटर
पी टाईपचा असेल इट इमिट्स द होल्स. काय लक्षात घ्यायचंय, जर इमिटर एन टाईपचा असेल तर इट विल इमिट द इलेक्ट्रॉन, आणि इफ इट इज ऑफ पी टाईप इट विल इमिट द होल्स. आणि हे मधलं जे रिजन याला बेस म्हणतात. मग इलेक्ट्रॉन किंवा होल्स कुठे इमिट होतील, बेसमध्ये. इलेक्ट्रॉन किंवा होल्स कुठे इमिट होतील, बेसमध्ये. मग इट इज हेवीली डॉप्ड सेमीकंडक्टर. इट्स फंक्शन is to emit majority charge carriers, that is electron or holes, into the base. Majority charge carrier इलेक्ट्रॉन किंवा होल्सला कुठं पाठवायचं, बेसमध्ये पाठवायचं काम इमिटर करेल. हे जे मध्यभागी आहे त्याला म्हणतात बेस. एकदम लाईटली डॉप असेल, इम्प्युरिटीचं प्रमाण एकदम कमी आणि सगळ्यात छोट्या साईजचं. इम्प्युरिटीचं प्रमाण एकदम कमी आणि सगळ्यात छोट्या साईजचं कोण असेल सांगा मित्रांनो, बेस. सगळ्यात छोटा असेल बेस, हे सगळ्यात स्मॉल पार्ट असणार आहे. लक्षात येतंय, बेस इज द स्मॉलेस्ट रिजन अँड इट इज थिन अँड इट इज लाईटली टॉप. सांगा बरं, जे इमिटर आहे ते बेसला काय देणार आहे, एक तर एन टाईपचा असेल इमिटर तर इलेक्ट्रॉन्स देणार आहे, आणि पी टाईपचा असेल तर होल्स देणार आहे. आणि ते इलेक्ट्रॉन किंवा होल कलेक्ट करून त्याला कलेक्टरकडे पाठवण्याचं काम कोण करेल, बेस. आता उरला सुरला पार्ट असेल तिसरा, जो खूप मोठा असेल आणि मीडियम डॉपिंग असेल. सॉरी, इथं हा मीडियम सांगा, पार्ट मोठा आहे. तुम्ही जर बघितलं तर पार्टची साईज मोठी आहे. मी आता जसं इमिटर मीडियम साईज होता पण हाय डॉपिंग होता, त्याच्या विरुद्ध हा पार्ट आहे. सांगा, लार्जर साईज अँड मीडियम डॉपिंग, अँड मीडियम डॉपिंग. म्हणजे साईज मोठी आहे पण डॉपिंगचं प्रमाण, इम्प्युरिटीचं प्रमाण आपल्याला माहिती आहे. आपण कोणत्या इम्प्युरिटी टाकतो, पेंटाव्हॅलंट किंवा ट्रायव्हॅलंट, त्यात ते इम्प्युरिटीचं प्रमाण कमी असेल. साईज मोठी आहे पण इम्प्युरिटीचं प्रमाण कमी आहे. आणि इमिटर जे इलेक्ट्रॉन होल्स इमिट करेल, इलेक्ट्रॉन किंवा होल्स, ते बेसमध्ये जातील आणि बेस कडून ते कुठे जातील, कलेक्टर. आणि बेसनी दिलेले इलेक्ट्रॉन किंवा होल्सला कलेक्ट करण्याचं काम कोण करेल मित्रांनो, तर कलेक्टर करेल. असे 3 रिजन प्रेझेंट असतात ट्रान्झिस्टर्स मध्ये, आणि त्याचं प्रत्येकाची प्रॉपर्टी काय ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. सांगा बरं, ट्रान्झिस्टर किती प्रकारचे, 2. एक NPN, ज्यामध्ये 2 N रिजनच्या मध्ये कोण असतंय, P, आणि दुसरं आहे PNP, ज्यामध्ये 2 P रिजनच्या मध्ये कोण असेल, N चा पार्ट असेल. आता ट्रान्झिस्टर वर्क कसं करतं, तर आपण एक मोर कॉमन, जे जास्त पॉवर देऊ शकतंय असं ट्रान्झिस्टर असतं, दॅट इज कॉल्ड एन. ते जे ट्रान्झिस्टर आहे त्याला आपण म्हणणार NPN ट्रान्झिस्टर. सांगा, जे जास्त पॉवर देऊ शकतंय असं जे ट्रान्झिस्टर आहे त्याला काय म्हणणार आहे सांगा मी, NPN ट्रान्झिस्टर. तर जे NPN ट्रान्झिस्टर आहे जे NPN ट्रान्झिस्टर आहे तर त्याचं वर्किंग आपण इथं बघू. सांगा बरं, आपल्याला रिजन्स माहितीये. सांगा, हे कोणतं रिजन आहे, दिस रिजन इज कॉल्ड इमिटर. हे जे रिजन आहे याला तुम्ही इमिटर म्हणा. या मधल्या रिजनला काय म्हणा, बेस, याला म्हणा कलेक्टर. तर आता सांगा, इथं हे इमिटर आहे, हे बेस आहे आणि हे कलेक्टर आहे. तर हे जे जंक्शन आहे याला म्हणा इमिटर बेस जंक्शन. काय म्हणता येईल सांगा, इमिटर बेस जंक्शन. कळालं का सांगा. आणि आता हे कोणतं जंक्शन येईल बरं मित्रांनो, तर दिस जंक्शन इज कॉल्ड, सांग हे कोण आहे, कलेक्टर, आणि हे कोण आहे, बेस. मग या जंक्शनला कॉमन हे जे रिजन आहे याला काय म्हणायचं, कलेक्टर बेस जंक्शन. आणि NPN ट्रान्झिस्टर मध्ये कलेक्टर पॉझिटिव्ह असतं बघा आणि इमिटर निगेटिव्ह. म्हणजे कलेक्टरवर कलेक्टर इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल. कसं बघा आता, तर हे जे जंक्शन आहे इकडचं इमिटर बेस जंक्शन, सांगा हे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू निगेटिव्ह. म्हणजे कोणता बायस झाला बरं मित्रांनो, निगेटिव्ह इज कनेक्टेड टू निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. सांगा कोणता बायस झाला, फॉरवर्ड बायस. तर इथं लक्षात घ्या, हे जे इमिटर बेस जंक्शन आहे हे सांगा कसं आहे,
फॉरवर्ड बायस. इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस. आणि इथं तुम्ही ऑब्झर्व करा, हे कोणतं रिजन आहे, एन, अँड एन इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. म्हणजे सांगा कोणता बायस झाला बरं, हा रिव्हर्स बायस. म्हणजे आता बघा व्यवस्थित पॉइंट लक्षात घ्या. काय काय लक्षात घ्या, इमिटर बेस जंक्शन, इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस. इमिटर बेस जंक्शन कसं असेल मित्रांनो, तर फॉरवर्ड बायस. अँड हिअर सांगा आता कलेक्टर इज निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह. कलेक्टर बेस जंक्शन इज रिव्हर्स बायस. कलेक्टर बेस जंक्शन कसं असेल मित्रांनो, तर रिव्हर्स बायस असेल. आणि इमिटर बेस जंक्शन कसं असेल मित्रांनो, तर फॉरवर्ड बायस असेल. लक्षात आलं का. आता करंटचा विचार करू. सांगा इकडून हे जे करंट जाईल, इकडून जे करंट निघेल हे असतं आयसी. इकडून जे करंट निघेल इकडे येईल, इथं असतं आयबी. कारण करंट कधी पण पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होतं. लक्षात घ्या, करंट कधी पण कुठून स्टार्ट होईल, पॉझिटिव्ह. मी तुम्हाला दाखवतोय बघा, हे पॉझिटिव्ह आहे. इकडे करंट जाईल, हे कोण आहे, आयसी. हे पॉझिटिव्ह, इकडून इकडं करंट जाईल, हे कोण आहे, आयबी. आणि दोन्ही करंट बघा इकडे येत आहे ते आयसी, इकडं आलं ते आयबी, आणि दोन्ही करंट एकत्र येऊन इकडं तयार करतील जे निगेटिव्ह. कारण करंट हे पॉझिटिव्ह कडून स्टार्ट होतं आणि निगेटिव्हला एंड होतं, आय. कळालं का. मग आय ई इज इक्वल टू काय असतं, आय सी प्लस आय बी. आय इज इक्वल टू काय असतं मित्रांनो, आय सी प्लस आय बी. लक्षात आलं. म्हणजे आय ई हे करंट सगळ्यात मोठं असतं, हे सगळ्यात लार्ज करंट असेल. हे पण लार्ज आहे, पण आय ई पेक्षा थोडं कमी असेल, मीडियम. आणि सगळ्यात छोटं करंट असतं बेस करंट, स्मॉल. लक्षात आलं की. लक्षात ठेवा, आय ई इज लार्ज करंट, कारण ते दोघांची ऍडिशन आहे. कोणाची, आय सी प्लस आय बी ची. कोणाची ऍडिशन आहे सांगा, आय सी प्लस आय बी ची. आय सी मीडियम करंट असेल आणि आय बी स्मॉल करंट आहे. आणि आय सी प्लस आय बी इज इक्वल टू काय घेताय मित्रांनो आपल्याला, आय. आता एक इथं लक्षात घ्या, ट्रान्झिस्टरचं 3-4 पॉइंट तुम्ही मेन लक्षात घ्या. पहिलं, इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस. collector based junction is reverse bias. In NPN transistor, emitter is connected to negative terminal. In NPN transistor, collector is connected to positive terminal. Then IC equal to IB equal to I. आता इथं अजून एक पॉइंट लक्षात घ्या, स्मॉल चेंज इन बेस करंट. बेस करंट मध्ये छोटा पण बदल झाला, इट विल प्रोड्यूस द लार्ज चेंज इन कलेक्टर करंट. लक्षात घ्या, small change in base current will produce the large change in collector current. This is the working principle of the transistor. आता ट्रान्झिस्टरचा वापर करून जे डिव्हाइस तयार केलं जातं, जे काय करतं, अँप्लिट्यूड ऑफ अल्टरनेटिंग सिग्नल वाढवतं. म्हणजे वीक सिग्नलला काय सांगा, वीक सिग्नलला कशात कन्वर्ट करतं, स्ट्रॉंग सिग्नल मध्ये. तर याला म्हणता ऍम्प्लिफाय. तर तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथं देऊ शकतोय. समजा माईक आहे, माईक आणि स्पीकर आहे. सांगा बरं, माईक मध्ये छोट्या आवाजात आपण बोलतो, स्पीकर मध्ये ते मोठ्या आवाजात येतं, कारण माईकच्या आणि स्पीकरच्या मध्ये कोण असतं, ऍम्प्लिफायर असतं. त्या ऍम्प्लिफायरला माईक वीक सिग्नल देतो आणि ऍम्प्लिफायर त्याला स्ट्रॉंग करून कोणाकडे देतं, स्पीकरकडे. तर हे जे ऍम्प्लिफायर आहे याचं काम काय सांगा, इट इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस युज्ड फॉर इन्क्रीजिंग द अँप्लिट्यूड ऑफ द अल्टरनेटिंग सिग्नल. आणि जनरली माईक आणि स्पीकर आपल्या रेग्युलर यूज मध्ये जर बघितलं तर माईक आणि स्पीकरच्या मध्ये आवाज मोठा होण्याकरता काय जोडलेलं असतं, ऍम्प्लिफायर, जे अल्टरनेटिंग सिग्नलचा काय वाढून देतं, मेनली अँप्लिट्यूड. त्याला म्हणतात ऍम्प्लिफायर. आणि सांगा बरं याच्यात काय वापरलेलं असतात, ऍम्प्लिफायर्स मध्ये ट्रान्झिस्टर्स वापरतात. आणि याचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, स्मॉल चेंज इन बेस करंट प्रोड्यूस द लार्ज चेंज इन कलेक्टर करंट. बेस करंट मध्ये झालेला छोटासा बदल मित्रांनो कलेक्टर करंट मध्ये मोठा बदल घडून आणतो. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द ऍम्प्लिफायर.
बा आता कॉमन बेस ऍम्प्लिफायर आता आपण जे बघितलं सांगा बरं त्यामध्ये कोण कॉमन होतं बेस म्हणजे इनपुट आणि आउटपुट दोघांमध्ये बेस कॉमन होता कधी कधी इनपुट सर्किट इनपुटचं वायरिंग आणि आउटपुटचं वायरिंग यांच्यामध्ये इमिटर सुद्धा कॉमन राहू शकतो मग कॉमन कोण आहे बेस कॉमन आहे का इमिटर कॉमन आहे त्याच्या बेसवर दोन प्रकारचे भरपूर प्रकार असतात पण आपण इथं दोन प्रकार मेन घेतोय कॉमन बेस ऍम्प्लिफायर ज्याला आपण सॉरी आणि दुसरं आहे कॉमन इमिटर तर आता बघा करंट गेन फॉर कॉमन बेस ऍम्प्लिफायर चं नोटेशन आहे अल्फा बघा करंट गेन फॉर कॉमन बेस ऍम्प्लिफायर तर हे अल्फा आहे आता दोन्ही पण लक्षात ठेवा अल्फा आणि हे बीटा आहे काय ते बघू इज इक्वल टू तर दोन्ही वेळेस पहिले आयसी आता सांगा जेव्हा इथं कॉमन बेस आहे ना तेव्हा इथं आय ई घ्या मित्रांनो आणि जेव्हा अपोजिट आणि जेव्हा इथं कॉमन इमिटर आहे ना तेव्हा इथं आय बी किंवा बीटाच्या वेळेस डिवाइडला आय बी आणि अल्फाच्या वेळेस डिवाइडला आय ई सांगा बरं करंट गेन फॉर कॉमन बेस ऍम्प्लिफायर करंट गेन फॉर कॉमन बेस ऍम्प्लिफायर अल्फा इज इक्वल टू आपलं कॉमन जे ते बेस आहे तेव्हा अल्फा घ्यायचं आणि अल्फा इज इक्वल टू आय सी आणि डिवायडेड बाय कॉमन बेस आहे तर आय आणि जेव्हा करंट गेन फॉर कॉमन इमिटर जेव्हा इमिटर आहे तेव्हा बीटा घ्या आणि सांगा बरं आय सी आणि बीटाच्या वेळेस डिवाइडला कोण घ्या आय बी ते दोन फॉर्म्युले झाले एक फॉर्म्युला झाला अल्फा करता आणि एक फॉर्म्युला झाला बीटा करता तर बीटा म्हणजे करंट गेन फॉर कॉमन इमिटर ऍम्प्लिफायर आणि अल्फा म्हणजे करंट गेन फॉर कॉमन बेस ऍम्प्लिफायर आणि दोघांचे फॉर्म्युले लक्षात ठेवतो आपण मित्रांनो आता आताच आपण काही पॉइंट्स इथं बघितलेले आहेत आय ई इज इक्वल टू काय असतं बरं आय सी प्लस आय बी आत्ताच बघितलेलं आहे आपण डिवाइड करू याला सांगा बरं प्रत्येक टर्मला आय सी डिवाइड करू तर आय ई डिवाइड बाय आय सी डिवाइड बाय आय बी डिवाइड बाय आय सी सगळ्याला आय सी डिवाइड केलं आय सी काय केलं कॅन्सल इक्वल टू किती आलं 1 मग आय ई डिवायडेड बाय आय ई डिवायडेड बाय आय सी इज इक्वल टू 1 प्लस आय बी डिवायडेड बाय आय सी आता मला सांगा आपण आता अल्फा बघितलं होतं आणि बीटा बघितलं होतं अल्फाच्या वेळेस पण आय सी आहे बीटाच्या वेळेस पण आय सी आहे सांग इथं कोणी डिवाइडला थोडी जागा करून घेतोय सांग अल्फा इक्वल टू आणि इथं बीटा इक्वल टू पहिलं आय सी इथं कोण आहे आय बी आणि इथं कोण येईल सांगा आय ई मग देअर फोर सांगा आता 1 अपॉन अल्फा सांगा 1 अपॉन अल्फा इक्वल टू आय सी अपॉन आई आलं तर 1 अपॉन अल्फा इक्वल टू काय येईल बरं मित्रांनो 1 अपॉन अल्फा इक्वल टू येईल आय ई अपॉन आय सी म्हणजे सांगा आई अपॉन आय सी च्या जागेवर मी काय लिहू शकतोय मित्रांनो 1 अपॉन अल्फा आणि 1 अपॉन बीटा सांगा 1 अपॉन रेसिप्रोकल इज इक्वल टू येईल आय बी अपॉन आय सी मग सांगा इथं हे जे आय बी अपॉन आय सी आहे त्याच्या जागेवर मी 1 अपॉन बीटा लिहि बघा आय बी अपॉन आय सी जागेवर काय लिहिलं मित्रांनो 1 अपॉन बीटा मग काय आलं बरं 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 प्लस 1 अपॉन बीटा 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू सांग 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू 1 प्लस 1 अपॉन बीटा मग 1 अपॉन अल्फा इज इक्वल टू बीटा इंटू 1 बीटा प्लस 1 म्हणजे 1 प्लस बीटा आणि डिवायडेड बाय बीटा कॉमन बेस सांगा बरं आता दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटेल अल्फाची अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा आता हे झालं अल्फाची व्हॅल्यू आता मला बीटाची व्हॅल्यू शोधायची आहे तर मी काय करल जे 1 आहे हे प्लस इकडे मायनस होईल 1 अपॉन अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन बीटा मग 1 अपॉन अल्फा मायनस 1 च्या जागेवर अल्फा अपॉन अल्फा लिहू म्हणजे 1 ला अल्फा अपॉन अल्फा लिहिलं बेस कॉमन करण्याकरता सांग आता बेस कोण आहे अल्फा आणि हे झालं
1 मायनस अल्फा इज इक्वल टू 1 अपॉन बीटा. दोन्ही बाजूचा रेसिप्रोकल घेतला तर बीटा इक्वल टू येईल मित्रांनो अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. फॉर्म्युला लक्षात घ्या. अल्फा इज इक्वल टू सांगा बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा आणि बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. लक्षात घ्या. अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा and beta equal to alpha divided by 1 minus alpha. Now, there are two types of characteristics for the transistor. Input characteristics. समजा मी ग्राफ तयार केला. कोणाचा ग्राफ तयार केला? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग व्हीबी घेतलं आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग घेतलं IB आणि VCE कॉन्स्टंट ठेवलं तर जो ग्राफ मला भेटेल त्या ग्राफला नाव दिलं जातं इनपुट कॅरेक्टरिस्टिक. सांगा बरं मग द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ IB वर्सेस VB. काय सांगा? द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ IB वर्सेस VB ऍट कॉन्स्टंट VC इज कॉल्ड इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि सांगा ओम्स लॉचा वापर केला तर V इक्वल टू काय येतं IR. मग R इक्वल टू सांगा काय येईल V अपॉन I. पण V च्या ऐवजी चेंज इन बेस इमिटर व्होल्टेज घ्या आणि डिवायडेड बाय चेंज इन बेस करंट ऍट कॉन्स्टंट कलेक्टर इमिटर पोटेन्शियल इज कॉल्ड इनपुट डायनामिक रेजिस्टन्स किंवा डायनामिक इनपुट रेजिस्टन्स. R म्हणजे रेजिस्टन्स, I म्हणजे इनपुट. इनपुट डायनामिक रेजिस्टन्स इज इक्वल टू डेल्टा चेंज इन base emitter voltage divided by change in base current at constant collector emitter voltage. This is called input characteristics. आणि जर तोच ग्राफ आपण IC घेतला आणि IB घेतला, सॉरी IB IC आणि VC, कोणाकोणाचा ग्राफ घेतला सांगा? एक्स ऍक्सिसच्या अलॉंग VCE घेतलं आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग IC. तर जो ग्राफ आपल्याला भेटेल जेव्हा IB कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतात आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. मग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ IC वर्सेस VC. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ IC वर्सेस VC ऍट कॉन्स्टंट IB इज कॉल्ड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ IC वर्सेस VC ऍट कॉन्स्टंट IB इज कॉल्ड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्रान्झिस्टर. आता डायनामिक output resistance of the transistor is given by dynamic output resistance of transistor. सांगा बरं आउटपुट रेजिस्टन्स काय असेल? आउटपुट तर V इक्वल टू IR. मग R इक्वल टू काय सांगा मित्रांनो? V अपॉन I. पण V च्या ऐवजी सांगा काय घ्या? VCE आणि I च्या ऐवजी काय घ्या? IC. ज्यांच्यामध्ये ग्राफ आहे तर याला म्हणतात आउटपुट डायनामिक रेजिस्टन्स किंवा डायनामिक आउटपुट रेजिस्टन्स. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. IB कसं इथं कॉन्स्टंट. हे दोन ग्राफ इथं लक्षात ठेवायचे. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबू मित्रांनो. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.